गुड मॉर्निंग. सो ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण बघत होतो. त्याचा थर्ड ॲप्लिकेशन्स आपण बघत होतो, दॅट इज हाऊ टू फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल्स. ठीक आहे. सो तुम्ही ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकता डिटर्मिनंटचा यूज करून, पण तुम्हाला त्या ट्रायंगलच्या कॉर्नर पॉइंटचे व्हर्टेक्स माहित पाहिजे. ठीक आहे. व्हॉट इज द व्हर्टेक्स? व्हर्टेक्स दॅट मीन्स द एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे. त्या ट्रायंगलला जर मी कोऑर्डिनेट सिस्टीमवरती ड्रॉ केला तर त्या पॉइंटचे त्या कॉर्नर पॉइंटचे मला कोऑर्डिनेट्स पाहिजे, एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट, x1 y1 x2 y2 x3 y3. ठीक आहे. जर तुम्हाला त्या ट्रायंगलच्या कॉर्नरचे व्हर्टेक्स जर माहित असतील, ट्रायंगल पॉइंट कॉर्नर पॉइंटचे व्हर्टेक्स, then you can find the area of triangles, that is the half of into determinant x1 फर्स्ट कॉलम मध्ये x कोऑर्डिनेट, सेकंड कॉलम मध्ये y कोऑर्डिनेट and third कॉलम 1 1 1. ठीक आहे. सो बाय युजिंग दॅट एरिया ऑफ ट्रायंगल्स, ठीक आहे, या एरिया ऑफ ट्रायंगलचा यूज करून अजून आपण त्या तीन पॉइंट्स बद्दल एक गोष्ट डिस्कस करू शकतो. यू कॅन चेक दॅट 3 पॉइंट्स, त्या तीन पॉइंटची कोलिनियरिटी चेक करू शकतो. व्हॉट इज द कोलिनियरिटी? दॅट मीन्स यू कॅन चेक दॅट 3 पॉइंट्स कोलिनियर और नॉट कोलिनियर. ठीक आहे. You know that already you have discussed on the 8 or 9 class. What is by the collinear points? ठीक है. What is by the collinear points? The point 3 or more points, 2 or more points lies between same line. ठीक है. Lies between same line. ठीक है. It is called as collinear points. ठीक है. And that point does not lies between a single lines, that is called as non-collinear points. एकाच लाईनवर असणाऱ्या पॉइंटला काय म्हणतो आपण? कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे. आणि एका लाईनवर नसतील तर त्याला काय म्हणतो आपण? नॉन कोलिनियर पॉइंट्स. सो बाय युजिंग एरिया ऑफ ट्रायंगल्स, एरिया ऑफ ट्रायंगल्सचा यूज करून तुम्ही चेक करू शकता दॅट 3 पॉइंट्स कोलिनियर और नॉन कोलिनियर. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा त्या डिटरमिनंटचे ॲप्लिकेशन होऊ शकते, पण त्याच्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगल्स वरूनच तुम्हाला चेक करावं लागेल. ठीक आहे. दिस इज ऑल्सो द ॲप्लिकेशन्स ऑफ डिटरमिनंट. ठीक आहे. You can also check the collinearity of the points. ठीक आहे. पॉइंटची कोलिनियरिटी सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. ती कशी चेक करणार आपण? एरिया ऑफ ट्रायंगलच्या फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे. मला सांगा व्हॉट इज द कोलिनियर पॉइंट्स? कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे. 2 or more points lie between the same line. That is point A, point B and point C. 2 or more points lies between the same line, it is called as collinear points. बरोबर? एकाच लाईनवर पॉइंट आहेत म्हणून त्याला काय म्हणतो आपण? कोलिनियर पॉइंट्स. सो देयरफॉर द A B C आर द कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे. एंड देन नॉन कोलिनियर पॉइंट. What is the non-collinear points? Point A, point B and point C. ठीक है. तुम्ही जर लाइन ड्रॉ केली तिन्ही, so there is a not a straight line, so that 3 points does not lie between the same line, that's why it is called as non-collinear points. ठीक है. So how to check determinants किंवा आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा यूज करून कोलिनियरिटी पॉइंटची कशी चेक करू शकतो? कोलिनियर पॉइंट आणि नॉन कोलिनियर पॉइंट सगळ्यांना क्लियर आहे. एकाच लाईनवर असणाऱ्या पॉइंटला काय म्हणतो आपण? कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे. आणि एका लाईनवर नसणाऱ्या पॉइंटला काय म्हणतो? नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे. मग आपण कोलिनियरिटी पॉइंटची कशी चेक करू शकतो? डिटरमिनंटचा यूज करून. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगलचा यूज करून. ठीक आहे. मला सांगा द पॉइंट लाईज बिटवीन द सेम लाईन, ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट. ठीक आहे. तिन्ही पॉइंट जॉइन करतो मी, ए बी सी सी. सो या एबीसी पॉइंट जे काही आहेत ते एकाच लाईन वरती आहेत. बरोबर आहे? कारण ते कोलिनियर पॉइंट्स आहेत. तर मला सांगा पॉइंट ए बी ट्रायंगल जॉइन करतो मी, ए बी बी सी सी. सो या तीन पॉइंट एकाच लाईन वरती आहेत. तर इकडे ट्रायंगल तयार होतोय का? नाही. मग इकडे ट्रायंगलच तयार होत नाही, तर या ट्रायंगलचा एरिया किती असणार? 0. किती असणार? 0. ट्रायंगलच तयार होत नाही म्हणजे त्याचा एरिया किती असणार? 0. आणि इकडे नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत म्हणजे एका लाईनवर पॉइंट नाही, इकडे ट्रायंगल तयार होतो एबीसी. बरोबर? म्हणजे सरळ सरळ काय की द पॉइंट्स एबीसी आर कोलिनियर इफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज 0. कारण ते पॉइंट जर एका लाईनवरती असतील तर त्या तीन पॉइंट मध्ये एरियाच तयार होत नाहीये, म्हणजे ट्रायंगलच तयार होत नाही. म्हणजे ट्रायंगलचा एरिया किती आहे? 0. ट्रायंगलचा एरिया किती आहे? 0.
ठीक आहे, याच्यावरून तुम्ही चेक करू शकता किंवा डिस्कस करू शकता की कोलिनियरिटी ऑफ पॉइंट्स काय, की जर ते पॉइंट एका लाईन वरती आहे तर त्यांच्यामध्ये ट्रायंगलच तयार होत नाही, तर त्या तिन्ही पॉइंटच्या ट्रायंगलचा एरिया तयार झाला तर किती असणार 0. ठीक आहे, सो ही लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे काय, द पॉइंट ABC आर कोलिनियर इफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज 0. जर त्या ट्रायंगलचा एरिया 0 आला तर याचाच अर्थ ते तीन पॉइंट एकाच लाईन वरती आहेत, म्हणजेच ते तीन पॉइंट कसे कोलिनियर. आणि जर एरिया 0 सोडून दुसरा कुठला येत असेल तर याचा अर्थ ते एका लाईन वरती नाहीये, म्हणजेच ते तीन पॉइंट कसे नॉन कोलिनियर. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल्स वरून चेक करू शकता पॉइंटची कोलिनियरिटी. ठीक आहे, दॅट इज द कोलिनियर पॉइंट्स और नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक है, if the area of triangle is 0 then that three points are collinears, otherwise non collinears. Clear सगळ्यांना? This is also the applications of determinants. ठीक है, area of triangles वरून आपण हे दोन पॉइंट डिस्कस करू शकतो की that three points collinear points or non collinear points. Clear आहे सगळ्यांना? collinear points म्हणजे two or more points lies between the same line is called as collinear points. मग ABCCA हा ट्रायंगल जॉईंट केला, त्याच्यामध्ये ट्रायंगलच तयार होत नाही कारण तिन्ही पॉइंट्स एकाच लाईन वरती आहे, म्हणजे ट्रायंगलच तयार होत नाही, तर त्या ट्रायंगलचा एरिया किती येणार 0. ठीक आहे, म्हणजे जर एरिया ऑफ ट्रायंगल जर 0 येत असेल तर याचाच अर्थ ते तीन पॉइंट कसे कोलिनियर, अदरवाइज नॉन कोलिनियर. ठीक आहे, मग याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन कुठल्या प्रकारे विचारला जाऊ शकतात की चेक किंवा एक्झामाइन द कोलिनियरिटी ऑफ द पॉइंट्स. तुम्हाला पॉइंट देतील ABC आणि चेक करा ते तीन पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही. काय करायचंय, त्या तीन पॉइंटचा एरिया ऑफ ट्रायंगल्स काढायचा. ठीक आहे, त्या तीन पॉइंटचा एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा. जर त्या तीन पॉइंटचा एरिया ऑफ ट्रायंगल 0 आला तर याचाच अर्थ ते तीन पॉइंट कसे कोलिनियर पॉइंट्स, कसे येतात कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे, मग आपण एक्झामाइन द कोलिनियरिटी ऑफ द पॉइंट्स. ठीक आहे, सो देयरफॉर कसं चेक करणार, सगळ्यात पहिले दिलेले गिवन पॉइंट्स. ठीक है, दिलेले पॉइंट्स लिहावे लागतील. गिवन पॉइंट्स A 3, -1. ठीक है, 0, 3, C 12, 5. ठीक है, सो देयरफॉर मग हे तीन पॉइंट कोलिनियर करायचे चेक करण्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to half of into first column मध्ये x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. ठीक, सो काय येणार 1/2 डिटरमिनंट. फर्स्ट कॉलम मध्ये x कोऑर्डिनेट तिन्ही पॉइंट चे ABC 3 0 12 3 0 12. देन y कोऑर्डिनेट -1 3 5 y coordinate, then third column 1 1 1. ठीक है, so 1/2 you can expand the determinant, that is the determinants of order 3. How to expand? Consider the first row plus minus plus. ठीक है, then plus into plus 3 plus 3. Delete first row first column cross multiplication. सगळ्यांना सॉल्व करता येते. 3 into 1 3 minus 1 into 5 5. Then minus into minus, minus minus, plus 1. Delete first row, second column. Remaining elements of cross multiplication 0 into 1 0 minus 1 into 12 12. Then plus into plus 1 plus 1. Delete first row, third column. 0 into 5 0 minus 12 into 3 minus 36. ठीक है, चलो सॉल्व करायचे. 1/2 in bracket 3 minus 5 minus 2 plus 1 minus 12 plus 1 minus 36. So 1/2 किती येणार आहे -6 minus 12 minus 36. So किती येते -6 minus 12 minus 36. 1/2 minus 54. किती येणार ते -54. ठीक है, -54. ठीक है, सो इकडे 1/2 2 minus 54 किती येणार आहे 27 minus 27.
इथे ना ते -1/2 into -54. सो 24 च्या हाफ किती येणार 27. ठीक आहे. सो -27. सो इकडे लिहितो मी. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती आलं -27. सो -27 मध्ये 0 आलाय का नाही. सो दॅट इज नॉट इक्वल टू 0. 0 सोडून दुसरा आला एरिया ऑफ ट्रायंगल्स. इफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज 0, जर त्या तीन पॉइंटचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC 0 आला तर याचा अर्थ तीन पॉइंट्स काय कोलिनियर, अदरवाइज नॉन कोलिनियर. मला सांगा या एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती आला आहे -27. ठीक आहे. म्हणजे याला लिहिता येईल +27 एरिया म्हटल्यानंतर. पण हा 0 आलाय का नाही. 0 नाही आलाय म्हणजे याचाच अर्थ हे तीन पॉइंट्स कोलिनियर आहेत का नाही. जर एरिया ऑफ ट्रायंगल ABC 0 आला तर याचा अर्थ ते तीन पॉइंट्स कसे कोलिनियर. पण इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC 0 नाही आलाय म्हणजे याचाच अर्थ देअरफॉर द पॉइंट A 3, -1 B 0, 3 and C 12, 5 नॉन कोलिनियर. काय याचा आन्सर नॉन कोलिनियर. ठीक आहे. जर एरिया ऑफ ट्रायंगल ABC 0 आला तर कोलिनियर, अदरवाइज नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर. ठीक. क्लियर आहे सगळ्यांना. म्हणजे आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC च्या ABC चा एरिया फाइंड आउट करून you can also check that points collinear or non collinear. This is also the applications of determinants. हे सुद्धा एक determinant चा application आहे. याच्यामध्ये तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल ABC काढताय. जर एरिया ऑफ ट्रायंगल ABC 0 येतोय म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये ट्रायंगलच तयार होत नाही. म्हणजे याचा अर्थ ते तीन पॉइंट्स एकाच लाईन वरती म्हणजे याचा अर्थ ते पॉइंट कसे कोलिनियर पॉइंट. सिंपली एरिया ऑफ ट्रायंगल ABC काढायचा. तो जर 0 आला तर कोलिनियर, नाहीतर नॉन कोलिनियर. आणि या प्रकारे तुम्ही त्याची कोलिनियरिटी चेक करू शकता. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. The next question number 2. Examine the collinearity of the following points. ठीक आहे. पुन्हा तुम्हाला तीन पॉइंट दिले पॉइंट ABC आणि चेक करायचे तुम्हाला त्या पॉइंटची कोलिनियरिटी. ठीक आहे. So how to check the collinearity of the points? You can find out the area of triangles. त्या तीन पॉइंटचा तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल्स फाइंड आउट करणार. आणि जर एरिया ऑफ ट्रायंगल्स 0 आला तर याचाच अर्थ ते पॉइंट्स एका लाईन वरती आहेत म्हणजे ते पॉइंट्स कसे कोलिनियर, अदरवाइज नॉन कोलिनियर. कुठले तीन पॉइंट जर दिले आणि तुम्हाला जर कोलिनियरिटी चेक करायची सांगितली तर तुम्ही त्या तीन पॉइंटचा एरिया ऑफ ट्रायंगल काढणार आणि एरिया ऑफ ट्रायंगल किती येते ते चेक करणार. जर 0 आला तर कोलिनियर आणि 0 सोडून दुसरी व्हॅल्यू आली तर नॉन कोलिनियर. ठीक आहे. मग आता याची कोलिनियरिटी चेक करायची. सो यू कॅन फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले गिवन पॉइंट दिलेले पॉइंट चे कुठे पॉइंट A. ठीक आहे. गिवन पॉइंट A 3, 7 B 4, -3 and C 5, -30. ठीक है. So you can find out the area of triangle ABC. So area of triangle ABC is equal to half of into determinant x1, x2, x3. Then second column y coordinate y1, y2, y3 and third column 1, 1, 1. ठीक है. So काय ना 1/2 into determinant. So x coordinate काय 3, 4, 5. 3, 4, 5. Then y coordinate 7, -3, -3. 7, -3, -3. And third column 1, 1, 1. ठीक है. So काय ना मग area of triangle ABC is equal to 1/2. In bracket you can expand the determinants. So how to expand the determinants of order 3? So consider the first row plus minus plus. ठीक है. So plus into plus 3 काय है plus 3. So delete first row, first column, remaining elements of cross multiplication. 1 into -3 -3 minus 13 into 1 -30.
आणि हे आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशनचं मायनस, दॅट मायनस मायनस प्लस 30. ठीक आहे. द नेक्स्ट प्लस मायनस इंटू प्लस 7 मायनस 7. ठीक है. So delete first row, second column, remaining elements of cross multiplication. 4 into 1 4 minus 1 into 5 5 1 into 5. Then next plus into plus 1 delete first row, third column, 4 into minus 13 minus 52. ठीक है. Then minus किती येणार आहे 5 into minus 3 minus 15, that minus minus plus 15. ठीक है. Then solve the brackets. 1 by 2 into in bracket determinant expand करणं खूप महत्त्वाचं आहे, जे आपण ऑलरेडी शिकलोय की एवढा determinant फास्टली कसा एक्सपांड करायचा. 3 minus 3 plus 13 10 minus 7 4 minus 5 minus 1. Then plus 1 किती येणार minus 37 minus 52 plus minus 52 plus 15 किती येते minus 37. ठीक आहे. किती येणार मग 1 by 2 in bracket 3 into 10 30 minus 7 into minus 1 minus minus plus 7 आणि plus 1 into minus 37 minus 37. So 1 by 2 in bracket 30 plus 7 37 minus 37. So plus 37 minus 37 cancel, that is 1 by 2 in bracket 0, and it's 1 by 2 into 0 0 into any value 0. So what is the area of triangle ABC? या तीन पॉइंटचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती आलाय 0. म्हणजे याचा अर्थ या तीन पॉइंट्स मध्ये ट्रायंगल्स तयार होत नाही, म्हणजे याचाच अर्थ ते तीन पॉइंट कसे एकाच लाईनवर. जर एरिया ऑफ ट्रायंगल ABC 0 आलाय तर याचाच अर्थ therefore the point A B and C are कोलिनियर. ठीक आहे. काय करणार तुम्ही त्याचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC चेक करा. जर एरिया ऑफ ट्रायंगल ABC 0 आला तर याचाच अर्थ ते तीन पॉइंट कसे कोलिनियर, अदरवाइज नॉन कोलिनियर. इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC या तीन पॉइंटला 0 येतोय, म्हणजे याचाच अर्थ ते तीन पॉइंट कसे कोलिनियर पॉइंट्स आहेत. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट. Then question number 3, examine the collinearity of the following points P 3, minus 5, Q 6, 1 and R 4, 2, and check that 3 points collinear or non-collinear. So how to check? You can find out the area of triangle that points. If the area of triangle is 0, then that 3 points are collinear, otherwise non-collinear. Okay? So you can find out the area of triangles of that 3 points. Okay? So what are the given points? Given point P 3, minus 5, Q 6, 1 and R 4, 2. ठीक है. So you can find out the area of triangle PQR. पॉइंट बदलले फक्त A B ची जागा PQR आली. So काय येणार फॉर्म्युला तोच 1 by 2 फर्स्ट कॉलम x1 x2 x3, नेक्स्ट y1 y2 y3 and third 1 1 1. ठीक है. सो काय येणार 1 by 2 into determinant फर्स्ट कॉलम मध्ये x कोऑर्डिनेट 3 6 4, then next y coordinate -5 1 2 and third column 1 1. ठीक है. So you can find out the area of triangles. So area of triangle PQR is equal to half of interdeterminant. Sorry, you can expand the determinant. So how to expand? Consider the first row. What is the sign sequence? Plus minus plus. Plus into plus 3 plus 3. Delete first row, first column, remaining elements of cross multiplication. 1 into 1 1 minus 1 into 2 2. Minus into minus plus 5.
delete first row second column, cross multiplication, 1 into 6 6 minus 1 into 4 4, then plus into plus 1, delete first row third column, 6 into 2 12 minus 1 into 4 4, ठीक है। सो काय आहे 1/2 इन ब्रॅकेट 3 1 minus 2 minus 1 plus 5 6 minus 4 2 plus 1 12 minus 4 8, clear? 3 1 minus 2 minus 1 5 6 minus 4 2 and 12 minus 4 8. So काय आहे 1/2 in bracket minus 3 plus 10, 1 into 5 into 2 10 and 1 into 8 8, ठीक है। सो किती येणार ते 1/2 into minus 3 7 8 plus 7 15 डायरेक्टली लिखेल, ठीक है। किंवा 10 plus 8 18 18 minus 3 15. So 1/2 into 15 that is 15/2. याला जर सॉल्व केलं तर 7.5 येते, ठीक आहे। पण 0 येते का नाही. So that therefore area of triangle PQR 0 आलाय का नाही, नॉट इक्वल टू 0, ठीक आहे। जर एरिया ऑफ ट्रायंगल 0 आला तर याचा अर्थ ते 3 पॉइंट कसे कोलिनियर अदरवाइज नॉन कोलिनियर. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR 0 नाही येते, दॅट इज 15/2. सॉल्व केलं तर 7.5, ठीक आहे। तरी 0 येते का नाही. देयरफॉर द पॉइंट P 3, -5 Q 6, 1 and R 4, 2 are non-collinear point. जर एरिया ऑफ ट्रायंगल 0 आला तर कोलिनियर, जर एरिया ऑफ ट्रायंगल 0 नाही आला तर ते 3 पॉइंट कसे असतात नॉन कोलिनियर, ठीक आहे। या प्रकारे तुम्ही डिटरमिनंटचा यूज करून किंवा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला डिटरमिनंट टर्म्स वाला त्याचा 1/2 डिटरमिनंट फर्स्ट कॉलम मध्ये x1 x2 x3, सेकंड y1 y2 y3 आणि थर्ड कॉलम ऑलवेज 1 1 1, ठीक आहे। याच्यावरून तुम्ही त्या 3 पॉइंटची कोलिनियरिटी चेक करू शकता. दॅट मीन्स दॅट 3 पॉइंट्स आर कोलिनियर और नॉन कोलिनियर, ठीक आहे। दिस इज आल्सो द ऍप्लिकेशन्स ऑफ डिटरमिनंट्स, ठीक आहे। सो क्लियर आहे सगळ्यांना हाऊ टू चेक द कोलिनियरिटी ऑफ द पॉइंट्स, ठीक आहे। सिंपली एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काढायचा आहे. जर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 0 आला तर याचा अर्थ ते 3 पॉइंट कसे कोलिनियर, आणि जर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 0 नाही आला त्याचा अर्थ ते 3 पॉइंट कसे नॉन कोलिनियर, ठीक आहे। क्लियर आहे सगळ्यांना. सो पॉज द व्हिडिओ टू लुक इट.